हाय, मी श्रद्धा. आज श्रावणातला पहिला सोमवार, त्यामुळे मी गेली होती आज कोटेश्वरला, लिमकोटेश्वरला. आता तुम्ही म्हणाल हे सिम्बॉल काय लावले? ही माझी फ्रेंड आहे, माझ्यासोबत आली होती लिमला. पण तिला कॅमेरासमोर यायला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं आणि मुळात म्हटलं तर तिने मला सांगितले की माझी आयडेंटिटी मला शो ऑफ नाही करायची आहे. सो त्यामुळे मी तिचा चेहरा झाकला आहे. सो तुम्ही थोडं समजून घ्या. आता जॉबवरून आले मी दुपारी. मी सेल्स मार्केटिंगचा जॉब करते. जॉबवरून आले, थोडं घरी आवरलं वगैरे आणि त्यानंतर मग आम्ही लिमकोटेश्वरला गेलो. श्रावणातला पहिला सोमवार होता, सो त्यामुळे म्हटलं आज काही करून गेलंच पाहिजे. तसे तर मी दरवर्षी इथे येते, पण कधी असे व्लॉग वगैरे कधी शूट नाही केले, तर ह्यावेळेस म्हटलं करावंच म्हणून शूट. आलो फायनली. आम्ही बघितलं तर पार्किंग तिथे बंद होतं. अलीकडेच गाडी लावली आणि तिथून आम्ही खाली चालत चालत आलो. आता बघू शकताय तुम्ही, पाणी एवढं वाढलं आहे, म्हणजे पाण्याची पातळी वाढली एवढी. तुम्ही प्रवाह बघू शकता. मी तुम्हाला कॅमेरा दाखवायचा प्रयत्न करते. अक्षरशः म्हणजे हा जो जुना पूल आहे, आता ज्या मी पुलावरती आहे, हा जुना पूल आहे. लिटरली ह्या पुलावरून पाणी वाहतं आहे. हो, एवढं म्हणून ते पार्किंग वगैरे म्हणजे तिथे हे लावले, रश्या वगैरे बांधल्या होत्या. पार्किंग बंद केलं आहे. गाडी तिथे लावली आणि आम्ही चालत चालत आलो. पाणी बघून तर मला अक्षरशः भीतीच वाटली होती. म्हणजे मला पाणी आणि उंची ह्या 2 गोष्टीची फार भीती वाटते. म्हणजे फोबिया म्हणतो की नाही आपण, तसं मला उंची आणि पाणी ह्या गोष्टीचा फोबिया. मी पाणी बघूनच माघारी फिरत होते, पण माझी फ्रेंड म्हणते, "अगं चल, आलो आहे तर चल." म्हणून तिने माझ्या हाताला धरलं आणि मला धरत धरत ती बाहेर घेऊन गेली. नाही तर मी पाणी बघून तिला म्हटलं तर चल माघारी जाऊया म्हटलं. एवढी मला भीती वाटते. आलो आम्ही, पाण्यातनं आलो वरती आणि डायरेक्ट मंदिरात गेलो. तशी काही फारशी एवढी गर्दी नव्हती. म्हणजे दरवर्षी तरी भरपूर गर्दी असते महाशिवरात्रीला. परत हे श्रावणातले 5 सोमवार आहेत, भरपूर गर्दी असते. असे छोटे छोटे दुकानं वगैरे लागलेले असतात. कोणी बेलाची पानं वगैरे, तांदूळ, लाह्या, बताशा वगैरे असे भरपूर लहान मुलांसाठी खेळायचे, असे नटण्याचे वगैरे स्टॉल वगैरे भरपूर दुकानं असतात. पण यावर्षी तसं काहीच नव्हतं, कारण पाणी वाढलं आहे, पुलावरून पाणी वाहतं आहे, त्याच्यामुळं माणसं बसणार तरी कुठे, त्यामुळे तसं बंद होतं. पोलीस बंदोबस्त पण होता. आम्ही आत गेलो. लाईन तर होती. म्हटलं आता लाईनीत थांबावं म्हटलं आणि घ्यावं म्हटलं दर्शन. पण काही फायदा नव्हता, कारण वरती गेल्यावरती कळलं की आतला जो मेन गाभारा आहे तो बंद केला होता. मग काही बाहेरूनच दर्शन घेतलं. आतमध्ये गाभाऱ्यात तर जायला भेटलं नाही. कदाचित जर मी दुपारी लवकर आले असते तर मला आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन दर्शन मिळालं असतं. माझ्या पुढे 5 ते 6 महिला होत्या. मी पण लाईनीत थांबले होते. म्हटलं त्यांचा नंबर आला की आपण जा. आता आतमध्ये गाभाऱ्यात तर काही दर्शन मिळणार नाही, पण माझी आपली एकच गडबड होती. मी उलट त्या बायकांना म्हणत होते, चला लवकर चला लवकर, पाण्याची पातळी वाढेल. तर त्यातली एक बाई मला म्हटली, हो की एवढी सगळी माणसं आहेत की. पण मला माझी भीती भरपूर होती. मला पाण्याची खूप भीती वाटते, म्हणून माझी गडबड चालली होती. तसेच मी आपली गेले, गर्दीत घुसले आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. कारण आपण गर्दीत थांबलो होतो, पुन्हा संध्याकाळी एवढं वाढेल, पाण्याची पातळी वाढेल. मला आपल्या त्या गोष्टीची भीती होती, म्हणून म्हटलं आपणच गर्दीत घुसावं पहिलं पुढे आणि दर्शन घ्यावं. मी दरवर्षीच येते. श्रावणातले 5 सोमवार असो, पाचीच्या 5 मी सोमवार करते आणि महाशिवरात्रीला पण येते. बघू आता जर राहिले तुमच्यासोबत कनेक्टेड तर पुढच्या 4 सोमवारचे पण मी नक्की व्लॉग शूट करेल, जसा वेळ मिळेल असा. कारण की कामातून शक्यतो मला नाही एवढा वेळ मिळत, पण त्यात मी कसा तरी वेळ काढून आपलं बघत असते कुठेतरी रील्स बनव. आणि आज तर हा पहिला व्लॉग बनवला आहे. काय माहिती नाही आता मला जमला आहे नाही जमला आहे काय एवढं माहिती नाही. जमला असेल तरी पण तुम्ही मला सांगा, नसेल जमला तरी मी सांगा. मी आतमधनं शूट घ्यायचा प्रयत्न केला आहे, गेटच्या आतमधनं शूट केलं आहे. बघा असं मेन गाभारा होता, म्हणजे बेलपत्र वगैरे वाहिलेले त्याच्यात. आज शिवमूठ तांदूळ होते, तांदूळसुद्धा वाहिलेले. पण मे बी कदाचित मी दुपारी आले असते तर मला आतमध्ये गाभाऱ्यात जायला मिळालं असतं. असं काही नाही.
आलो त्याला महत्त्व, महादेवांचं दर्शन घेतलं त्याला महत्त्व. पुढच्या सोमवारी बघू, वेळ काढून येईल दुपारी ते नंदीचं दर्शन घेतलं आणि निघालो. आता म्हटलं आलो आहेच एवढं पाण्याचं पुलावरून पाणी पार करून, तर म्हटलं आल्यासरशा म्हटलं थोडाफार परिसर फिरावा. तसं काय ओळखीचाच परिसर आहे, काय नवीन नाही, सगळं जिथं आहे तिथंच आहे. आता दरवर्षी येतो त्यामुळे वेगळं असं काही नाही, पण म्हटलं आता आलो आहे, पाणी भरपूर आहे, पाऊस जास्त झाला आहे, तर बघावं म्हटलं. असं फिरत सगळीकडचं दर्शन घेतलं. इथे भस्म आहे, तो भस्म लावला, मी लावला, माझ्या फ्रेंडला देखील लावला. बघूया आता. चला या तुम्ही पण माझ्याबरोबर दाखवते. म्हटलं आता या बायका कुठे चालल्यात, आपण पण त्यांच्याच मागे जावं. आणि इथून बघा, आता मी तुम्हाला दाखवते खाली पाणी किती वाढले ते बघा. आता कसं झालं आहे, सातारला आता 2-3 दिवस झाले म्हणजे सलग पाऊस चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे, त्यामुळे हे एवढं पाणी वाढलं आहे. आणि आणखीन जर 2-4 दिवस जर अजून जर पाऊस पडला ना, तर ह्या 2-3 पायऱ्या ज्या वरच्या दिसतात आहे ना, त्या पायऱ्यांपर्यंत 100% पाणी हे येऊ शकतं. मला तर पाणी बघूनच एवढी चक्कर येत होते, पण मी कशी डेअरिंग केली माझं मलाच माहिती. कारण मी पाण्यापासून शक्यतो 4 हात लांबच राहते. भरपूर वाटतं पावसाळ्यात इकडे फिरायला जावं, तिकडे फिरायला जावं, पण ह्या पाण्याच्या भीतीमुळे मी कुठं जात नाही. 4 काय तुम्हाला 100 कोस जरी म्हटला ना, तरी मी पाण्यापासून 100 कोस लांब राहते. आणि जरा फिरावं म्हटलं तर लागली लगेच पोलिसांनी शिट्टी वाजवली चला म्हणून. सगळ्यांनी आम्ही लगबग केली, बाहेर आलो, पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि निघालो. आता मगाशी मी आली होती का नाही, तेव्हा किती पाणी होतं तुम्ही बघितलं बरोबर. आता जाताना पहा किती पाणी वाढलं होतं, माघारी जाताना बघा. म्हणजे मगाशी आली तेव्हा एवढं पाणी नव्हतं, पण आता अक्षरशः म्हणजे आपली पायाची पेंढरी असते का नाही, त्या पेंढरीपर्यंत पाणी वाढलं होतं. किती 10 मिनटामध्ये बघा एवढं पाणी वाढलं. बघा, ती माझ्या शेजारची एक मावशी होती, ती मला धरून चालली होती आणि सगळेजणच फोटो काढत होते पोज देऊन, बायका, मुलं वगैरे, कॉलेजच्या मुली वगैरे. तर म्हटलं चला आपण पण थोड्या झंकी पंकी पोज देऊया आणि फोटो काढूया. तर 2-3 झंकी पंकी पोज दिला आणि फोटो काढले आणि फायनली मग आम्ही तिथून निघालो. गाडीजवळ आले आणि मला काही मोह आवरला नाही. शेवटी वरती जो नवीन पूल झाला आहे का नाही, त्या पुलावरती गेलो आणि म्हटलं त्या वरच्या मोठ्या पुलावरून म्हटलं खालचा एक पूर्ण असं व्ह्यू दाखवूया, म्हटलं व्ह्यू बघूया वरनं कसा येतो. तो फायनली पुन्हा गाडी वळवली आणि वरच्या मोठ्या पुलावरती आलो आणि तिथनं वरचा बघा मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. आता असंच जर हा पाऊस जर आणखी 2-4 दिवस राहिले तर हा पूल 100% पाण्याखाली जाणार. इथं एवढ्यात पाणी आहे आणि बाकीचं जरा उंच आहे, त्यामुळे त्या ठिकाणी पाणी नाही आहे. हा नवीन पूल आहे. अगोदर हा पूल व्हायच्या अगोदर जुनाच पूल होता, एकच पूल होता. नंतर पावसाळ्यामध्ये असं पुलावरून पाणी जायचं, त्याच्यानंतर हा म्हणजे नवीन पुलाचं काम झालं. नाहीतर अगोदर हा एकच जो जुना पूल आहे तोच होता. आणि तिथनं मग शेवटी निघालो पुन्हा घराकडे यायला. आणि जातानाच इथे एक स्वामींचं छोटंसं मठ आहे, म्हणजे मंदिर म्हणता येईल किंवा मठ पण येतं म्हणता येईल छोटासा. मी कधी जाता येताना इथे गेले तर नेहमी आवर्जून इथे जाते. म्हटलं आता आलोच आहे तर जाता जावं. गेलो तिथे मठामध्ये, स्वामींचं दर्शन घेतलं. इथे पण तसंच आतला जो गाभारा होता बघा, त्याला कुलूप लावलं होतं. इथे पण बाहेरूनच दर्शन घेतलं.
तर मी आतमध्ये तुम्हाला दाखवते. स्वामींची अशी सुंदर अशी मूर्ती आहे इथे. काहीतरी कार्यक्रम होता वाटतं इथे, त्याच्यामुळे भरपूर सजावट केली होती बघा. आणि हा माझा पहिला व्लॉग आहे. मला माहीत नाही का जमला आहे नाही जमला आहे. बघा, तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.